तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 50 सॉल्व करणार आहे. अ सिंपल पेंडुलम परफॉर्म सिंपल हार्मोनिक मोशन अबाउट x इज इक्वल टू 0 विथ एन एम्प्लिट्यूड a अँड टाइम पिरियड t. तर एक सिंपल पेंडुलम दिलेला आहे जो सिंपल हार्मोनिक मोशन करतोय मेन पोझिशन x च्या अराउंड, ज्याचा एम्प्लिट्यूड a इतका आहे आणि त्याचा टाइम पिरियड कॅपिटल T इतका दिलेला आहे. द स्पीड ऑफ द पेंडुलम ॲट x इज इक्वल टू a डिवायडेड बाय 2 इज. तर आपल्याला त्या पेंडुलमचा स्पीड या ठिकाणी फाइंड करायचं, ज्याचा एम्प्लिट्यूड आहे a डिवायडेड बाय डिस्प्लेसमेंट आहे a डिवायडेड बाय 2 इतकं. तर हा क्वेश्चन 2023ला विचारलेला होता. तर याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए ते आहे पाय a डिवायडेड बाय t. बी ऑप्शन आहे 3 पाय स्क्वेअर a डिवायडेड बाय t. सी ऑप्शन आहे पाय a रूट 3 डिवायडेड बाय t. डी ऑप्शन आहे पाय a रूट 3 डिवायडेड बाय 2. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असणार आहे, तर याला आपण सॉल्व करू आणि डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक सिंपल पेंडुलम दिलेला आहे जो सिंपल हार्मोनिक मोशन करतोय अबाउट x इज इक्वल टू 0 म्हणजे मीन पोझिशनच्या अराउंड. त्याचा एम्प्लिट्यूड a इतकं दिलेलं आहे आणि टाइम पिरियड t इतकं दिलेलं आहे. तर आपल्याला त्या स्पीड विचारलं आहे त्या पेंडुलमचं x इज इक्वल टू a डिवायडेड बाय 2 एवढ्या डिस्टन्सला असताना. सुरुवात त्याने x इज इक्वल टू 0 पासून केली. नंतर आपल्याला x इज इक्वल टू किती दिलं आहे a डिवायडेड बाय 3. a म्हणजे आपला एम्प्लिट्यूड आहे, a डिवायडेड बाय 2 एवढ्या डिस्टन्सला आपल्याला काय करायचं, त्याचा स्पीड फाइंड करायचा. जर स्पीडचा जर फॉर्म्युला घेतला तर त्या स्पीडचा फॉर्म्युला आहे ओमेगा अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. ओके, तर स्पीड तसा ठेवणार, ओमेगाच्या जागी आपण टाकू शकतो 2 पाय अपॉन t, कारण t हा टाइम पिरियड दिलेला आहे तुम्हाला. a तसाच ठेवणार आणि जो डिस्प्लेसमेंट आहे त्याच्या जागी टाकणार a डिवायडेड बाय 2, त्याचा काय करायचं आपल्याला स्क्वेअर. बस याला सिम्प्लिफाईड करा, 2 पाय अपॉन t तसाच अंडर रूटमध्ये येणार आहे तुमचं a स्क्वेअर मायनस याचा स्क्वेअर करा a स्क्वेअर, 2चा स्क्वेअर केला तर काय भेटेल 4 स्क्वेअर. याला तुम्हाला काय करावं लागेल तर क्रॉस मल्टिप्लाय. माझा येईल 2 पाय अपॉन कॅपिटल T तसाच अंडर रूटमध्ये 4a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर, याला मल्टिप्लाय करा क्रॉस मल्टिप्लिकेशन डिवायडेड बाय 4. आता 4a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर जर केला तर भेटेल तुम्हाला किती 3a स्क्वेअर. मग आपला जो स्पीड आहे तो किती भेटेल तर 2 पाय अपॉन t अंडर रूट 3a स्क्वेअर डिवायडेड बाय 4. आता याचा स्क्वेअर रूट घ्यायचा आपल्याला. मग v इज इक्वल टू 2 पाय अपॉन t, 3चा स्क्वेअर रूट घेता येणार नाही, मग त्याला रूट 3 मध्ये तसंच लिहा. a म्हणजे एम्प्लिट्यूड, त्याला बाहेर घ्या त्याचा स्क्वेअर, आणि 4 कशाचा स्क्वेअर रूट आहे 2चं, तर त्याला पण आपण बाहेर घेतला. इथला 2 आणि इथला 2 काय झाला कॅन्सल झाला. आणि याला आपण काय करणार आहे रिअरेंज करणार आहे. मग वेलोसिटी इज इक्वल टू पाय आणि एचं काय करा तर मल्टिप्लिकेशन, आणि त्याला मल्टिप्लाय करायचं रूट 3 लास्टला लिहू, आणि टोटल डिवायडेड बाय आपला फक्त एकच राहिला, तो म्हणजे काय तर t म्हणजे आपला टाइम पिरियड. मग या ठिकाणी तुम्ही हे झालं आपलं फायनल ऑप्शन स्पीडचं. आणि या ठिकाणी ऑप्शन जर चेक केलं तर ऑप्शन नंबर सी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच या ठिकाणी आपल्याला भेटतोय. मग v जो आहे तो आहे आपला पाय a रूट 3 डिवायडेड बाय t. तर या क्वेश्चनचं हे करेक्ट आन्सर असेल.